हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारताचं ऑपरेशन सिंदूर पाहायला मिळालं आहे। काल मध्यरात्री भारताने हे ऑपरेशन राबवलंय आणि याच्यामध्ये स्काल्प क्षेपणास्त्राचा मारा करण्यात आलाय। पाकिस्तानची 9 ठिकाणं बेचिराग करण्यासाठी राफेल विमानांचा वापर करण्यात आलाय। तर अतिदूर लक्ष्यांवर मारा करण्यासाठी स्काल्प या क्षेपणास्त्राचा वापर करण्यात आला। 500 किलोमीटर अंतरावर मारा करण्याची क्षमता या स्काल्पची आहे। तर 1000 किलोमीटर प्रति तास वेगाने स्काल्प मिसाईल मारा करतं। शत्रूच्या रडारवर स्काल्प दिसत नाही, त्यामुळे हल्ला यशस्वी झाला। राफेल विमानांनी लक्ष्यांवर स्काल्प क्षेपणास्त्र डागली आणि त्यामुळे ही जी 9 ठिकाणं होती, दहशतवाद्यांची तळं होती, ती बेचिराग करण्यात यश आलं। तर भारतीय सैन्याकडे असलेले 4 हिरो म्हणजे दहशतवाद्यांचे कर्दनकाळ असलेले हाय एक्सप्लोसिव्ह ड्रोन। ऑपरेशन सिंदूर मध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या भारताच्या या हिरोजचं काय वैशिष्ट्य आहे ते बघूयात। भारताचा हिरो नंबर 1 ALS-50 रेंज आहे 50 किलोमीटरची आणि फ्लाइंग स्पीड आहे 60 मिनिटं। तर 60 मिनिटं याच्यामध्ये फ्लाइंग करू शकतं। 60 मिनिटांसाठी फ्लाइंगची ही क्षमता आहे या ड्रोनची। विविध स्फोटकांनी सज्ज असा हा ड्रोन आहे। इन्फ्रारेड सिस्टीम सुद्धा या ड्रोनमध्ये बसवण्यात आली आहे आणि अचूक लक्ष्य भेदण्याची क्षमता या ALS-50 ड्रोनची आहे। तर याच ड्रोनचा वापर करण्यात आला आहे, त्यामुळे हा जो हल्ला आहे तो अचूक पद्धतीने करता आलाय। त्याचबरोबर भारताचा हिरो नंबर 2 तो म्हणजे नागास्त्र 1 याची रेंज आहे 15 ते 30 किलोमीटर, फ्लाइंगची स्पीड आहे 60 मिनिटं, याची क्षमता आहे 60 मिनिटं आणि हाय एक्सप्लोसिव्हनं सज्ज असा हा ड्रोन। इन्फ्रारेड सेन्सॉर याच्यामध्ये लागलेला आहे, म्हणजे जर आजूबाजूला कोणी असेल किंवा एखाद्या व्यक्तीच्या शरीराच्या गरमीनं हा सेन्सॉरनं तो व्यक्ती तिथे जवळपास आहे याची ओळख पटू शकते।